गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण फोर्थ चॅप्टर जो आपला आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट पाहिला होता आपण एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स. ओके, सो एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्समध्ये आपण पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, देन अबव प्रिन्सिपल, हंड्स रूल्स फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके, दॅट पॉईंट वॉज कवर इन द लास्ट लेक्चर. सो लेट्स सी वन बाय वन. First of all, above principle. Above principle states that the ground state of an atom, the orbitals are filled with the electrons in order of increasing energy. Okay, त्याच्या increasing energy ने orbitals काय होतात, फुलफिल होतात. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ॲटम्सचे जे काही ग्राउंड स्टेट आहे त्याच्यामध्ये जे काही ऑर्बिटलची एनर्जी आहे ती इन्क्रीजिंग ऑर्डरने फुलफिल होते. म्हणजे 1s2 2s2 2p देन 3s 3p. ओके, अँड देन 3d. सो सच अ काइंड ऑफ arrangement of the energies are taken place, that is the increasing order of energies. Okay, that was the above principle. Then after above, next is a Pauli's exclusion principle. So note only two electrons can occupy the same orbital and they must have opposite spin. Last point आपण पाहिलं होतं, फक्त दोनच इलेक्ट्रॉन ऑर्बिटलमध्ये ऑक्युपाय होतात आणि त्याच्यामध्ये अपोजिट स्पिन आहे. किंवा दुसरं स्टेटमेंट काय, नो टू इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. कोणता? अझिमुथल क्वांटम, प्रिन्सिपल क्वांटम, अझिमुथल क्वांटम, then magnetic quantum and spin quantum numbers. Okay, that 4 set is not equal for any 2 electrons, so that must be different, that may be different set of quantum numbers in there. And then last was the Hund's rule for maximum multiplicity. आता maximum multiplicity Hund's rule ने काय सांगितलं here. So let's see, first of all Hund's rule for maximum multiplicity. The law states that, or a rule states that, the pairing of electron in orbital belonging to the same subshell मध्ये जे काही pairing आहे does not occur unless each orbital belonging to the subshell has accommodated 1 electron each. सबशेल मधले प्रत्येक सबशेल मध्ये ॲटलिस्ट एक इलेक्ट्रॉन आल्यानंतरच त्याचं पेअरिंग सुरू होईल. ओके, सो दॅट वॉज द हंड्स रूल्स फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आता पण त्याचं एक्झाम्पल पण पाहिलं. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे नवीन पॉईंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम अँड इट्स रिप्रेझेंटेशन. काय पाहायचं आपल्याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. फर्स्ट पॉईंट पाहिजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायचं. फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय ऑफ ॲटम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ इट्स इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड एज ऑर्बिटल्स. Okay, distribution of electrons of an atom in orbitals. Okay, that is called as a electronic configuration of atom. Okay, so electronic configuration can be written by applying the above principle. There are 2 methods of representing electronic configuration. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचे 2 मेथड आहेत. कोणत्या 2? पहिलं आहे ऑर्बिटल नोटेशन. पहिली मेथड आहे ऑर्बिटल नोटेशन. आता ऑर्बिटल नोटेशन काय आहे? NSA, NPB, NDC. ओके, सो ABC काय आहे तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली प्रेझेंट आहेत. सो दॅट इज शोन बाय द A आणि N इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. N इज अ प्रिन्सिपल क्वांटम. आता हा जो N आहे हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. S काय? S सबशेल आहे आणि हा सबस्क्रिप्ट काय इंडिकेट करतो की किती इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल कार्बनचं जर घेतलं आपण, कार्बन ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे? 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो आपण? 1s2 2s2 2p2. ओके, सो 2 + 2 4 + 2 6. सो NSA, NPB, NDC. ओके, आता कार्बनचं 1s2 2s2 2p2. आता डी मध्ये जात नाही त्याचे इलेक्ट्रॉन्स कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ओके, सो 1s2 2s2 2p2 आणि 1s2 2s2 का?
कारण आपण अबव प्रिन्सिपलमध्ये पाहिलं होतं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. ओके, सो दिस इज द ऑर्बिटल नोटेशन. दिस इज द ऑर्बिटल नोटेशन. आणि सेकंड आहे ऑर्बिटल डायग्राम. सेकंड आहे ऑर्बिटल डायग्राम. ऑर्बिटल डायग्राम. ओके, सेकंड मेथड आहे ऑर्बिटल डायग्राम. आता ऑर्बिटल डायग्राम मेथडमध्ये काय करतो, शेल इज रिप्रेझेंटेड बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सबशेल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाइंग दॅट सबशेल रिटर्न इन द as a substitute on right hand. In orbital diagram method, each orbital in subshell is represented by box. आता याच्यामध्ये काय करतो, बॉक्स मध्ये रिप्रेझेंट करतो. कसं, एक, देन ओके. सो ऑर्बिटल डायग्राम मध्ये काय करतो आपण, ऑर्बिटल डायग्राम मेथड मध्ये इच ऑर्बिटल इन अ सबशेल इज रिप्रेझेंटेड बाय बॉक्स. आणि याच्यामध्ये ॲरो एक अपवर्ड आणि डाऊनवर्ड ॲरो आपण याच्यामध्ये लिहितो या बॉक्सेसमध्ये. ओके, रिस्पेक्टिव्ह बॉक्सेसमध्ये. इन दिस सेकंड मेथड 4 क्वांटम नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन अकाउंटेड फॉर. ओके, आता याच्यामध्ये ऑर्बिटल नोटेशन, ऑर्बिटल डायग्राम काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण पाहूया. ओके, सो दोन मेथड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स. आणि दोन मेथड आहेत इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचं. दॅट इज फर्स्ट इज अ orbital notation and second is orbital diagram. Orbital notation and orbital diagram. So with the help of these two we can express the electronic configuration. So you can write with the orbital notation or you can write with the orbital diagram. So याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता कंडेन्समध्ये काय आहे ते आपण पुढे पाहूया. आता हे एक एक्झाम्पल घेऊ आपण याचं. ओके, ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम समजले. पहा आता एक्झाम्पल घेऊ आपण, लक्षात येईल. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत तिथं. ओके, सपोज हायड्रोजन आहे, हायड्रोजन त्याचं ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम. ऑर्बिटल डायग्राम. ओके, हे आहे ऑर्बिटल नोटेशन. याचं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. तर ऑर्बिटल नोटेशन काय येईल, 1च आहे म्हणून तो पहिल्या सबशेलमध्ये येईल. 1s1. किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्या. ऑर्बिटल डायग्राम काय येईल मग त्याची, ब्रॅकेटमध्ये बॉक्समध्ये काय करायचं, एकच एरो येईल त्याच्यामध्ये. ओके, एकच एरो येईल कारण एकच इलेक्ट्रॉन आहे. सो इट इज अ 1s. ओके, सेकंड आहे हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. सो ऑर्बिटल नोटेशन काय आहे त्याचं, 1s2. आणि ऑर्बिटल डायग्राम काय आहे त्याची, एक इलेक्ट्रॉन अपवर्ड एरो, दुसरा डाऊनवर्ड एरो. ओके, सो दिस इज द 1s2. पुढचा आहे लिथियम, ॲटॉमिक नंबर 3. याच्यामध्ये पहिला 1s2, 2s1, 2 + 1 3. आता ऑर्बिटल डायग्राम काय येईल त्याची, हा आला 1s2 1 आणि 2. दिस इज 1s2 आणि 2s1. आता 2s1 मध्ये किती येईल, 2s मध्ये एकच इलेक्ट्रॉन येईल. ओके, सो दिस इज द ऑर्बिटल डायग्राम फॉर lithium. Similarly for beryllium. बेरिलियमचं किती आहे, 4. 1s2, 2s2. सो इथं काय येईल ऑर्बिटल डायग्राममध्ये, 1s2 and this will be the 2s2. ओके, 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये येतील बेरिलियम. त्यानंतर बोरॉन 5 आहे, 1s2, 2s2, 2p1. 2 2 4 आणि 1 5. सो हा आला आपला 1s2, हा आला आपला 2s2 आणि इथे येईल आपला 1s2, 2s2, 2p1. ओके, 1s2, 2s2, 2p1. सो सिंपल
ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम. आपण ऑर्बिटल नोटेशन पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो किंवा ऑर्बिटल डायग्राममध्ये पण. ओके, दोन्ही आपल्याला युजफुल आहे. ठीक आहे. सो हे झालं ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंटेशन, जे काय आपण एक्सप्रेस करतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रिप्रेझेंटेशन. आता पुढचा पॉईंट आहे आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंडेन्स फॉर्ममध्ये कसं लिहायचं. कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कंडेन्स, आता कंडेन्स का लिहायचं, कारण ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहे, तर त्याचं लिहिताना थोडंसं प्रॉब्लेम येईल. द ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट विथ हाय ॲटॉमिक नंबर. आता ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे त्याचं लिहायला थोडासा प्रॉब्लेम येईल. तर ते मिनिमाइज करायचं असेल तर काय करायचं ते याच्यामध्ये आपल्याला दिले, ते आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. It can be condensed by dividing into two parts. Electronic configuration of the preceding inert gas is a part of electronic configuration of any element. In the condensed orbital notation, it implies that by writing symbol of the inert gas in a square bracket. आता काय करायचं, पहिल्या याच्यामध्ये inert gas चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं, ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि फॉलोड बाय द अदर सबशेल्स. ओके, तर एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल इथं पोटॅशियमचं एक्झाम्पल दिले. ओके, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19. ओके, Z इज इक्वल टू 19. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं म्हणलेलं आपलं, आपण काय लिहिणार 1s2. ओके, देन 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s1 होतात का पहा. 2 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19. ओके, 4s1. सो झाले 19. आता हे झालं आपलं जे काय ऑर्बिटल नोटेशन आहे आपलं ऑर्बिटल नोटेशन. आता हा बिगर आहे. आता याच्यानंतर ॲटॉमिक नंबर आपले इन्क्रीज होते जातात, तर त्यावेळेस काय करायचं, आपण नोबेल गॅसचा कोअर घ्यायचा. आता याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे, तर याचं नोबेल गॅस कोअरमध्ये पहिला हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. सो याच्या करस्पॉन्डिंग जो आहे हेलियमचा आहे 2, निऑनचा आहे 10. ओके, आता इथं 19 आहे, तर 10चं घेऊन काय उपयोग नाही. आपल्याला काय घ्यावं लागेल, डायरेक्ट आपण आर्गॉनचं घेऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये आपण कसं लिहू शकतो, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पोटॅशियमचं 19 इज आर्गॉन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ओके, आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 18. आता 2 + 2 4 + 6 10 + 2 12 + 6 18. इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशात झालं, आर्गॉनचं. राहिला काय 4s1. सो याच्या पुढं फक्त 4s1 लिहायचं. ठीक आहे. सो हा झाला कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजते का पहा, कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पुढे डिटेलमध्ये आपल्याला दिलेलं आहे कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, मला आता कशाचं दिलं आहे, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस. ओके, सर्वांचे पुढे आपल्याला दिलेले आहेत कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, प्रत्येक एलिमेंटचं. सो ॲटलिस्ट 30पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला यायला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करा. ओके, आणि प्रत्येक वेळेस काय इन्क्रीज ऑफ एनर्जी. आता याच्यामध्ये आता हा झाला आपला पॉईंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये आपला, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड क्रोमियम. आता ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर 29 आहे. त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9. हिअर 3d ऑर्बिटल इज नायदर हाफ filled nor full filled due to inter-electronic repulsion forces. 4s electron enter into the 3d makes it completely filled, and 4s being half filled, hence copper atom acquires extra stability. Now electronic configuration of copper. Okay, आता पहा याच्यामध्ये पुढचा त्यांनी एक पॉईंट दिला आपल्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड क्रोमियम. कॉपर, आता कॉपरचा जो काय ॲटॉमिक नंबर आहे कॉपरचा, पहिला सपोज पहिला आपला क्रोमियम आहे, क्रोमियम Cr. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24. ओके, 24.
4. आता 24 जर असेल तर आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s2 2s2 2p6 3s2 ओके 3s2 3p6 3p6 4s2 and 3d4 ओके पाहता 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d4. आता 2 2 + 2 4 + 6 10 + 2 12 + 6 18 + 2 20 + 4 24 ओके एक्झॅक्टली 24 आहे. सो याच्यामध्ये 3D सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3D हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स ओके 3D हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स. आता इथे इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे मेक्स 1 4s इलेक्ट्रॉन एंटर इंटू द वन ऑफ एम्प्टी 3D ऑर्बिटल. आता याच्यामध्ये डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 1 2 3 4 5 ओके हा डी सबशेल आहे. आता डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 10 इलेक्ट्रॉन्स ओके. आता याच्यात आहे 4 इलेक्ट्रॉन्स डी मध्ये. सो हा काही स्टेबल नाही ओके इन ऑर्डर ह्याच्यामध्ये लेस स्टेबिलिटी आहे. सो ही स्टेबिलिटी अक्वायर काय करायला लागतं इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होतं म्हणजे 4s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतं 3d5 मध्ये ओके. सो 3d4 बिकम 3d5 हाऊ 1 2 3 4 आणि 5 जो एक इलेक्ट्रॉन आहे तो 4s मधनं इकडे ट्रान्सफर होतो. सो त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्रोमियमचा असं आहे पण इन to acquire the extra stability its electronic configuration become 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5 क्रोमियमचं. सिमिलरली कॉपरचं आता कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29 ओके. सो आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे पहा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9 ओके होतं का पण 29 पहा 2 + 2 4 + 6 10 + 2 12 + 6 18 + 2 20 + 9 29 ओके. आता डी ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. इथं 3D मध्ये किती आहेत 9 इलेक्ट्रॉन्स आहे. सो एक इलेक्ट्रॉन काय 4s कडनं 3D सबशेलमध्ये जाईल in order to attain the extra stability and its electronic configuration become 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10 okay. So electronic configuration of copper and chromium. So this is called as a why this is there is a change in electronic configuration because of in order to attain the extra stability okay. So this is the electronic configuration of copper and chromium. They showing a little bit a difference between the electronic configuration due to the in order to attain the extra stability okay. So here last point is a isoelectronic species okay isoelectronic species. Let's see what is isoelectronic species. Isoelectronic species, let's see isoelectronic species. Atom and ions having the same number of electrons are isoelectronic. Atoms and ions having same number of electrons are isoelectronic. For example, number of electrons potassium मध्ये 19 आहे. Species such as argon and Ca2+ containing 18 electrons are isoelectronic with potassium okay. पाहता याच्यामध्ये पोटॅशियम आहे तो पोटॅशियम मध्ये किती 19 इलेक्ट्रॉन्स आहेत ओके. ज्यावेळेस पोटॅशियम काय करेल एक इलेक्ट्रॉन लूज करेल त्यावेळेस त्याच्याकडे किती असतील 18 इलेक्ट्रॉन्स. सिमिलरली कॅल्शियम 2+ आहे Ca2+. आता कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20 ओके. त्याने 2 इलेक्ट्रॉन्स दिले तर याच्यामध्ये किती याचा ॲटॉमिक नंबर किती आला 18 ओके. सो किती इलेक्ट्रॉन्स राहिले याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स. याने 2 दिले म्हणून ह्याचे 18 ओके. सो आर्गॉनमध्ये किती आहेत ऑलरेडी आर्गॉनमध्ये
18 electrons आहेत. Okay, so atoms or ions, atom and ion having same number of electrons are isoelectronic. The electronic configuration of isolated species is the same. Okay, यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन सेम येतं. म्हणजे पोटॅशियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो, टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 18. कॅल्शियम 2+ आयन 2 इलेक्ट्रॉन लूज, कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन लूज करेल, Ca2+ आयन फॉर्म करेल, टोटल इलेक्ट्रॉन्स 18 आणि आर्गॉनमध्ये ऑलरेडी 18 आहेत. ओके, सो दीज आर द isoelectronic with respect to each other. Okay, so here the structure of atom chapter is over. Next lecture ला आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करू, that is chemical bonding, 5th chapter. Okay, thank you.